नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेतील आजच्या 51व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या व्याख्यानमालेत आजपर्यंत आपल्या इतिहासाशी आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित अनेक व्याख्याने झाली. अनेक दिग्गजांनी, मान्यवरांनी आपापले विचार या निमित्तानं या व्याख्यानमालेत व्यक्त केले. त्यापैकीच एक ज्येष्ठ विचारवंत श्री रमेश पतंगे आज आपल्यासमोर व्याख्यान सादर करणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद. मूळ भारतातला हा आपला समाज हा अनेक जातींमध्ये आणि भाषांमध्ये जरी विभागला गेला असला तरी हा समाज एकात्म आहे. आसेतू हिमाचल पसरलेल्या या समाजामध्ये अनेक सांस्कृतिक मूल्य जी आहेत ती जोपासली गेलेली आपल्याला दिसतात आणि त्यातली समानता देखील आपल्याला दिसते. याच आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या इतिहासाचा गाढा अभ्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. अस्पृश्यता नष्ट करणं हे माझं प्रथम ध्येय आहे असं त्यांनी म्हटलं होतं. समाजातल्या अनेक वाईट रूढींवर त्यांनी कठोर प्रहार केले होते. परंतु त्याच वेळेला बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रवादाची सुद्धा मांडणी अनेक ठिकाणी प्रखरपणाने केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून या विषयावर गाढा अभ्यास असलेले ज्येष्ठ विचारवंत श्री रमेश पतंगे हा विषय आपल्यासमोर आज सादर करणार आहे. रमेशजींचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषय घेऊन MA पदवी संपादन केली आहे. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक सदस्य आहेत. महाराष्ट्रामधला प्रख्यात साप्ताहिक विवेक हा जो अंक निघतो त्याची जी संस्था आहे हिंदुस्थान प्रकाशन संस्था, त्या संस्थेचे देखील रमेशजी सध्या अध्यक्ष आहेत. रमेशजींनी अनेक पुस्तकांचं देखील लिखाण केलेलं आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक वाङ्मयात त्यांच्या या लेखनाने फार मोलाची भर घातलेली आहे. त्या पुस्तकांपैकी काही समरसता, संघर्ष महामानवाचा, सामाजिक न्याय आणि डॉक्टर आंबेडकर, बहुस्पर्शी विवेकानंद अशी अनेक पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. भारताबरोबरच ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स यांच्या संविधानावर सुद्धा रमेशजींनी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली आहेत. त्यामुळे रमेशजींना संविधानाचे गाढे अभ्यासक अशी उपाधी लाभलेली आहे. भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये म्हणजे महाराष्ट्राबाहेर देखील अनेक राज्यांमधल्या विद्यापीठांमध्ये राज्यघटना हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रमेशजींनी अभ्यासपूर्ण व्याख्यानं दिलेली आहेत. आणि आजही त्यांना अनेक ठिकाणाहून या विषयाच्या मांडणीसाठी निमंत्रणं येत असतात. तर असे रमेशजी आज आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा विषय मांडणार आहेत. रमेशजी खरं म्हणजे सातत्याने लेखन करत असतात. वर्तमानपत्रातनं, मासिकांमधनं, साप्ताहिकांमधनं त्यांचे विविध लेख प्रकाशित होत असतात. अनेक व्याख्याने देखील ते देत असतात आणि त्याच्याबरोबर संघटनात्मक कामामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचं योगदान असतं. तर त्यांच्या या व्यस्त कार्यक्रमामधनं सुद्धा आज वेळ काढून त्यांनी आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेत व्याख्यान देण्यासाठी आमचं निमंत्रण स्वीकारलं. याच्याबद्दल मी त्यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. इतिहास संशोधक पांडुरंग बळकवडे यांच्या
षष्ठब्दी पूर्ती निमित्त मी त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. मला पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आज बोलायचे आहे. तेव्हा भाषणाची सुरुवात पूज्य बाबासाहेबांच्या जीवनातील एका प्रसंगाने करतो. हा प्रसंग आहे दिल्लीचा. दिल्लीला 2 विदेशी पत्रकार 3 बॅरिस्टरना भेटण्यासाठी आले होते. त्यातले एक बॅरिस्टर होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, दुसरे बॅरिस्टर महात्मा गांधी आणि तिसरे बॅरिस्टर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा ते प्रथम जिनाकडे गेले. जिनाचा सेक्रेटरी त्यांना म्हणाला की सॉरी, आज काही तुम्हाला जिना भेटू शकत नाही, ते दिवसभराच्या कार्यक्रमाने खूप थकलेले आहेत. म्हणून मग ते महात्मा गांधींच्या कडे गेले. महात्मा गांधींचे सेक्रेटरी त्यांना म्हणाले की महात्मा गांधीजींची झोपायची वेळ झालेली आहे आता, तर सॉरी, ते काय तुम्हाला भेटू शकत नाही. हे 2 अनुभवल्यानंतर आता तिसऱ्या बॅरिस्टरकडे काय आपल्याला मिळेल, म्हणून ते या शंकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले. तेव्हा रात्रीचे जवळजवळ 11 11:30 वाजले असतील. तेव्हा असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कपडे वगैरे घालून त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. तेव्हा त्यांनी बाकीचे प्रश्न विचारण्याच्या ऐवजी पहिलाच प्रश्न असा विचारला की आम्ही मोहम्मद अली जिनाकडे गेलो तेव्हा त्यांच्याकडे हे उत्तर मिळालं, गांधीकडे गेलो त्यांच्याकडे हे उत्तर मिळालं, आम्हाला वाटलं तुमच्याकडे असंच काहीतरी उत्तर मिळेल, पण तुम्ही तर आमच्या स्वागतासाठी आतुरतेने इथे वाट पाहत बसलेला. तर बाबासाहेब हसून त्याला म्हणाले, त्याचा असा आहे की मोहम्मद अली जिना ज्या समाजाचं नेतृत्व करतात तो समाज जागृत समाज आहे. महात्मा गांधी ज्या समाजाचे नेतृत्व करतात तो समाजही जागृत समाज आहे. आणि मी ज्या समाजाचं नेतृत्व करतो तो झोपलेला समाज आहे. त्यामुळे मला जागा राहावं लागतं. आता बाबासाहेबांचा संकट इथे सगळ्या ज्यांना शेड्यूल कास्ट म्हणजे तो समाज काय, सगळा समाजच झोपलेला आहे त्यावेळेला. आणि तो झोपलेला असल्यामुळे जातीपातीचे भेद काय आहेत, त्या भेदांमुळे माणसांमध्ये तुटकपणा कसा निर्माण झालेला आहे, एकाच समाजामध्ये जातीची बेट कशी निर्माण झालेली आहेत आणि त्या बेटांमध्ये जाण्यासाठी रस्ते देखील राहिलेले नाहीये. अस्पृश्यतेसारखी एका अमानुष रूढी कशी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे समाज जीवन आणि पर्यायाने राष्ट्र जीवन हे कसं दुर्बळ झालेलं आहे याची जाणीव नसलेला बहुसंख्य समाज, झोपलेला समाज. तेव्हा बाबासाहेबांनी जरी असं म्हटलं की मी माझ्या समाज झोपलेला असल्यामुळे मला जागा राहावं लागतं, व्यापक अर्थाने सर्व समाजाला जागृत करण्यासाठी बाबासाहेबांचं सगळं जीवन म्हणजे जागृतीचं जीवन आहे. आपल्या समाजाची आणि पर्यायाने देशाची 2 प्रकारे झाली. एक 1000 वर्षाचं स्वातंत्र्य आलं आणि दुसरी गोष्ट स्वातंत्र्यामुळे येणारे जे अनेक दोष असतात ते समाजामध्ये हळूहळू हळू मरत गेले. आणि इंग्रजांनी तर भारताची प्रचंड लूट केली, त्यामुळे दारिद्र्य आलं. तिथले सर्व उद्योग धंदे परंपरेने चालत आलेले सर्व बुडाले. राज्य गेली, राज्य लयाला गेलं आणि देशाची जी बौद्धिक क्षमता आहे ती सुद्धा गुलाम झाली. या सर्व प्रकारच्या
आर्थिक, सामाजिक, राजकीय, बौद्धिक गुलामी जगणारा हा समाज जो आहे त्याला जागरूक करण्याचं काम या समाजातील त्या काळातील ज्या ज्या महापुरुषांनी केलं, मग ते विवेकानंद असतील, राजा राममोहन राय असतील, त्यांच्या अगोदरचे ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, लोकमान्य टिळक असतील, त्या सर्व मालिकेमध्ये डॉक्टर पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान येते हे लक्षात घ्यायला. आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की जसा काळ पुढे जात जातो तस तसा समाजातला जसा एक वर्ग जागृत होत जाताना दिसतो, तसा खूप मोठा वर्ग हा नवीन नवीन प्रकारच्या आणि मोहजालामध्ये फसत गेला. आपल्या देशातले 3 महापुरुष असे आहेत की जे सतत सतत वादविवादाचे विषय राहतात. एक आहेत महात्मा गांधी, दुसरे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तिसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं सर्व व्यापक कार्य जे आहे, राष्ट्र बांधणी मधलं त्यांचं जे योगदान आहे त्याकडे लक्ष देणं, त्याच्यावर सकारात्मक लिहिणं, त्या संबंधामध्ये समाजामध्ये जागृती करणं, हे विषय सोडून जे स्वतःला विद्वान समजतात, अभ्यासक समजतात, विचारवंत म्हणून ज्यांच्या मागे कुठेतरी विरोधावली लावलेली असते, काही जण स्वतःला इतिहास संशोधक समजतात, अशी सर्व मंडळी या थोर पुरुषांच्या विकृतीकरणामध्ये घनता म्हणत असते. हे एक राष्ट्रीय पाप आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून पूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आपल्याला राष्ट्र बांधणीच्या संदर्भात विचार करत असताना अनेक पैलू जे आहेत ते लक्षात घ्यावे लागतात. येथे प्रथम ज्याला आपण राष्ट्र म्हणतो ती एक पारिभाषिक, तो एक पारिभाषिक शब्द आहे. जरी आपल्या वेद वाङ्मयातून हा शब्द जरी आलेला असला तरी राष्ट्र या शब्दाचा काही विशिष्ट अर्थ होतो. काय अर्थ होतो, काय असतं राष्ट्र? तर राष्ट्र बनण्यासाठी एक भूमी लागते, एक निश्चित प्रकारची भूमी लागते. त्या भूमीवर राहणारा हजारो वर्षापासूनचा एक समाज लागतो आणि त्या समाजाची एक संस्कृती लागते. ही संस्कृती जीवन मूल्यांवर आधारित असते, विचारधारेवर आधारित असते आणि या संस्कृतीमुळे त्या भूमीत राहणारा जो समाज आहे हा परस्परांशी असा घट्ट जुळलेला बांधला राहतो. दे अँड वी अशी भावना त्यात निर्माण होते. आम्ही आम्ही आहोत, तुम्ही तुम्ही आहात. म्हणजे परराष्ट्राच्या लोकांकडे बघत असताना चिनी आहेत, आम्ही भारतीय आहोत. अरबी आहेत, आम्ही भारतीय आहोत. युरोपियन आहोत, आम्ही भारतीय आहोत. ही आपली ओळख व्यक्त करणारी डिमार्केशन लाईन जी आहे ती त्या त्या देशाच्या संस्कृतीमुळे आणि त्याच्या देशाच्या तत्वज्ञान विचार परंपरेमुळे निर्माण होत असते. पूज्य बाबासाहेब या सर्व गोष्टीचा कसा विचार करत असतात? तर आपण पाहतो की हिंदू समाजामध्ये हजारो जाती आणि या जाती जन्मता प्राप्त होतात. त्या जाती एकदा जन्मल्यानंतर मेल्यानंतरही जी जात सोडता येत नाही. म्हणून जातीची व्याख्या केली जाते, जी काही केल्या जात नाही तिला जात म्हणतात. ती आपली जन्मभर सोबत करत असते, स्मशानातही सोबत करत असते. त्याचे अनेक किस्से सांगता येतील. असा जाती पातीत विभागलेला समाज. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व संघर्ष जो आहे हा जाती निर्मूलनाचा संघर्ष, जाती मुक्त झालं पाहिजे असं ते म्हणत असत. आणि आपल्या हिंदू समाजाचं वर्णन करत असताना ते म्हणत असत की हिंदू समाज कसा आहे तर अनेक मजल्यांची इमारत आहे, या इमारतीला जिना नाही. जो ज्या मजल्यावर आहे त्याच मजल्यावर त्याला राहायचं, तो खाली येऊ शकत नाही, वर जाऊ शकत. म्हणजे सामाजिक अभिसरण याला म्हणतात.
सार्वजनिक कार्य करण्यासाठी एकत्र येणं, जातीपातीच्या मंडळीने एखादं सार्वजनिक काम करणं, संस्था उभी करणं, हे आपल्या समाजामध्ये आंबेडकरांच्या काळात फारच कमी होत असे. आता त्यात थोडीशी वाढ झालेली दिसत असली तरी आजही आपण बघतो की भिन्न भिन्न जातीच्या संघटना असतात, त्याच्या शिक्षण संस्था असतात, त्याचे हॉस्टेल्स असतात आणि मग त्या जातीच्या मंडळीत मोठाच ते विचार करत राहतात. तर हा तुटक झालेला समाज जो आहे तो एक संघ कसा होईल, एकात्म कसा होईल, एक रस कसा होईल, समरस कसा होईल, याची चिंता ज्या महापुरुषांनी भारतीय समाजाच्या संदर्भात केलेली आहे त्यात पूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं स्थान हे फारच वरचं, फारच श्रेष्ठ प्रकारचं. ते कसा विचार करत असत. 1916 साली त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला कास्ट इन इंडिया नावाचा एक प्रबंध सादर केला आणि त्यांनी जातीपातीच्या उत्पत्तीचे स्वतंत्र आपले काही सिद्धांत मांडले. लक्षात घ्या त्यावेळा त्यांचं वय जे असेल ते 23-24 वर्षाच्या आसपास असेल. एवढ्या तरुण वयामध्ये त्यात त्यांनी म्हटलं की भारतामध्ये विविध जाती आहेत, ते एकमेकांपासून तुटक आहे, त्यांच्या सरमिसळ वगैरे काही होत नाही. यामुळे अनेक पाश्चात्य विद्वान असं समजतात की या जातीमध्ये म्हणजे दे आर डिफरंट रेसेस, वेगवेगळ्या प्रकारचे मानवी वंश आहेत. बाबासाहेबांना हा जातीचा वंशवाचक सिद्धांत हा मान्य नाही. ते म्हणतात की भारतातील जाती या एकपासून तुटक असल्या, विभक्त दिसत असल्या तरी त्या सर्व एकेकाळी एक होमोजिनस समाज, होमोजिनस समाज होता. या होमोजिनस समाजाचा पार्सलिंग आउट ऑफ डिफरंट सेक्शन्स हे कसं झालं, का झालं हे समजणं म्हणजे जाती प्रथा समजणं. आणखीन एक विषय त्यांनी त्या प्रबंधामध्ये मांडला की भारतात असंख्य जाती असल्या, एकमेकांपासून तुटक जरी असल्या तरी देर इज ए डीप कल्चरल युनिटी. या सर्व जातींमध्ये खोलवरची सांस्कृतिक अशा प्रकारची एकता आहे, एकात्मता आहे. आपल्यापैकी ज्या ज्या मंडळींनी भारत प्रवास केला असेल, मी अनेक वेळा केलेले आहेत संघ कामाच्या निमित्ताने, फार आधी केरळ पासून ते लडाख पर्यंत. या प्रवासामध्ये ज्या गोष्टी लक्षात येतात त्या अशा लक्षात येतात की दक्षिणेत गेला तर ते तो काय बोलतो ते आपल्याला समजत नाही, आपण काय बोलतो त्याला समजत नाही. तो मल्याळीत बोलणार, तमिळमध्ये बोलणार, तेलुगूमध्ये बोलणार. पण भाषेचा जरी हा अडचण असला संवादाच्या बाबतीमध्ये तरी तो माणूस परका वाटत नाही. त्याची सगळी जी जीवनशैली आहे, त्याचं नाव असेल, त्याचा पोशाख असेल, त्याच्या तिथल्या तिथल्या प्रदेशाप्रमाणे त्याची कुटुंब व्यवस्था असेल, हे सर्व पाहत असताना असं लक्षात येतं की असे तू हिमाचल पसरलेला हा सगळा जो एवढा मोठा समाज आहे हा एका सांस्कृतिक धाग्याने बांधला गेलेला. तेव्हा ही सांस्कृतिक एकता जी आहे याचं बाबासाहेबांनी अतिशय सखोल असं चिंतन केलेलं आहे. भारतातील मानव वंशाचा त्या शास्त्राचा त्यांनी खूप गहन अध्ययन केलं होतं आणि मानव वंशशास्त्रामध्ये माणसाची चेहरेपट्टी, कवटीचा आकार वगैरे हे सगळे त्या सिद्धांताचा आधार करत असताना पंजाबातील ब्राह्मण आणि दक्षिणेतील बारिया हे एकाच मानव वंशाचे हे सिद्ध होत. हे बाबासाहेबांनी मोठ्या आवर्जून सांगितले. हू व्हेरी शुद्राज हे त्याचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये त्यांनी त्या प्रकारचे अनेक प्रकारचे एक दाखले दिलेले. भारतीय समाजामध्ये आजही विभाजन करणारा जो सिद्धांत शाळेतही आपल्याला दुर्दैवाने शिकवला जातो आणि आमचे सर्व विद्वान त्याची री ओढत असतात, तो सिद्धांत
म्हणजे आर्य भारतात बाहेरून आले, ते उत्तर ध्रुवीय प्रदेशात राहत होते. इथल्या लोकांना त्यांनी जिंकून घेतलं आणि त्यांना गुलाम केलं आणि आपली सगळी धर्मसंपत्ती त्यांच्यावर लादली. अशा प्रकारचे सिद्धांत मांडले जातात. त्याच्यावर आजही पुस्तकं अनेक मंडळी लिहित असतात. हू व्हेरी शूद्राज या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी इथे म्हटलं की शूद्र जे आहे ते पूर्वी क्षत्रिय होते आणि त्यांचा क्षत्रियत्वाचा अधिकार हा त्याचं उपनयन संस्कार करण्याचा जो एक त्यांना अधिकार होता तो काढून घेण्यात आला आणि त्यामुळे त्यांची हळूहळू शूद्र याच्यामध्ये गणना व्हायला लागली. आर्य सिद्धांतासंबंधी त्यांनी असं म्हटलं की वेदांमध्ये जवळजवळ 32 का 33 ठिकाणी आर्य शब्द आहे आणि तो आर्य शब्द कुठेही वंशवाचक येत नाही हे त्यांनी नमूद आवर्जून सांगितलं. तिथे आर्य शब्द येतो तो अशा अर्थाने येतो, आर्य म्हणजे श्रेष्ठ सुसंस्कृत अशा अर्थाने येतो. आणि त्यामुळे आर्य बाहेरून आले आणि मारलं ऐकलं लोकांना वगैरे हे सगळे कपोल कल्पित सिद्धांत आहे. जी सुक्त आहेत सगळी वेदांमधली, मग ते अथर्व वेदामध्ये असेल ऋग्वेदामध्ये असेल, इथल्या निसर्गाचं नद्यांचं वर्णन करणारी आहे. कोणताही परकीय माणूस ही माझी गंगा, ही माझी सरस्वती, ही माझी सिंधू असं नाही म्हणतात. इंग्रज भारतामध्ये आले, 150 वर्ष राहिले, त्यांनी कधी गंगेवर गंगा लहरीसारखं संप्रदाय केला. गंगा म्हणजे H2O जो केमिकल फॉर्म्युला आहे की हायड्रोजनचे 2 परमाणू आणि ऑक्सिजनचा एक मिळवलं की पाणी तयार होतं. तसं गंगेचं पाणी त्यांना पवित्र पाहता त्यांच्या मनात कधी निर्माण झाले नाही. परंतु वेदातले सूक्त ही सांगतात ही माझी सरस्वती आहे, ही माझी गंगा आहे, हा निसर्ग माझा आहे, इथली उषा माझी आहे. आणि त्याची जी स्तुक्त केली आहे, भूमी संबंधीची जी भावना व्यक्त केलेली आहे, माता भूमी पुत्रोहम पृथ्व्या, ते हे सर्व परकीय लोक नाही करू शकत. तो तिथला स्वदेशीच माणूस असावा. असा बाबासाहेबांनी जसा जातीचा वंशवाचक सिद्धांत नाकारलेला आहे, तसा आर्य आक्रमणाचा सिद्धांत नाकारलेला आहे. लोकमान्य टिळकांचा जो ग्रंथ आहे आर्टिक होम इन वेदात, त्याच्यावर टीका करताना बाबासाहेब असं म्हणतात की लोकमान्य टिळकांनी हा जो सिद्धांत मांडला की आर्टिक प्रदेशामध्ये आर्यांची वस्ती होती, हा एकाच मुद्द्यावर टिकत नाही. तो म्हणजे आर्यांना घोडे अत्यंत प्रिय होते आणि घोड्याची खूप वर्णन वगैरे त्याच्यामध्ये आहे. आर्टिक प्रदेशामध्ये घोडा जिवंतच राहू शकत नाही, इतकी प्रचंड थंडी त्या ठिकाणी असते. तो त्या प्रदेशातला प्राणी नाही. तेव्हा या एका सिद्धांतावर ह्याच्यावर सगळा याचा लोकमान्य टिळकाचा सिद्धांत जो आहे तो फुलफुलत पडतो, असंही बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मुळात त्याने सांगायचंय की आम्ही सर्व मुळात एक आहोत, एका वंशाचे लोक आहोत. मग हे आपल्यामध्ये कृत्रिम भेद कशासाठी निर्माण, ते का निर्माण झाले, कसे निर्माण झाले, त्याच्यामध्ये उच्च वर्णीय लोक आहेत, ब्राह्मण वर्ग आहे, या ब्राह्मण वर्गाचा स्वार्थ कसा निर्माण झाला आणि त्यांनी मग वेगळ्या प्रकारच्या पोथ्या पुराण रचून आणि ज्या कनिष्ठ जाती आहेत त्या कनिष्ठ कशा राहतील, याच्या काही गोष्टी रचल्या वगैरे, याच्यावर त्यांनी खूप कठोर आघात केलेले. आजही कुठलाही सुशिक्षित माणूस जेव्हा ते सगळं ओरिजिनल वाचेल तेव्हा त्याला हे गोष्टी पटणार नाही. ते असं कुठं असतं काय, हे असं होऊ शकतं काय, असे तो प्रश्न विचारेल. पण एकेकाळची आज स्थिती अशी होती की उपस्थित करत नसत. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे असेल ते असं आहे की प्रश्न न विचारण्याची जी मनस्थिती होती, जी बुद्धीची सगळी जी अशी कुंपणं घालून बंद केलेली होती विचारशक्ती, ती त्यांनी मोकळी केली आणि प्रश्न उपस्थित करणं आणि ते विचारणं, त्या प्रश्नाची उत्तर शोधण्याची एक प्रवृत्ती निर्माण केली. माणसाला
बंधमुक्त केलं, व्यक्तीला बंधमुक्त केलं. ते एका समाजापुरतं केलं असं नाही. उदाहरणार्थ मी काय त्या समाजातला नव्हे, पण मी जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचं वाचन करतो, वाचतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये, प्रश्न निर्माण करण्याची बुद्धी निर्माण होते. आणि मग प्रश्न निर्माण करत, कारण प्रश्न निर्माण झाले की त्याची उत्तर शोधावी लागतात, आणि उत्तर शोधायची असेल तर अध्ययन करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. हे सर्व जे काही येतं ना, हे बाबासाहेबांच्या सगळ्या या विचार ऊर्जेतून निर्माण होत. मला विचारतात की एवढी पुस्तकं कशी काय लिहितो, किंवा एवढं तो अध्ययन कधी करत असतो. तर त्या सर्वांचं जी जी ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती जी आहे, ती बाबासाहेबांच्या विचारातून माझ्यात निर्माण झालेली आहे, असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. असे बाबासाहेब या राष्ट्राचा फार खोलवर विचार करतात. आमचं राष्ट्रीय ऐक्य जर टिकून राहायचं असेल, देश बलवान व्हायचा असेल आणि त्याला भविष्यात काही स्थान मिळवायचं असेल, तर आमच्यातले हे सर्व प्रकारचे भेद हे समाप्त झाले पाहिजे. माणसाचा माणूस म्हणून विचार केला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये या कृत्रिम भेदाच्या भित्ती उभ्या करून आणि कंपार्टमेंटलाइज करून समाजाला, या समाजाची कधी प्रगती होणार नाही. अनेक वेळा हे विषय त्यांनी सांगितले. महाडचा सत्याग्रह जेव्हा झाला, तेव्हा त्या सत्याग्रहाच्या वेळेला एक जाहीरनामा प्रकाशित करण्यात. त्या जाहीरनाम्याचं शीर्षक आहे, हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध अधिकाराचा जाहीरनामा. असं नाही म्हटलं की ते आले होते सगळे महाड समाजाची मंडळी सत्याग्रहाची होती, महाड समाजाच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा असं नाही म्हटलं. किंवा थोडा व्यापक करून अस्पृश्य वर्गाच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा असं नाही म्हटलं. हा जाहीरनामा याची यावत हिंदूंचा आहे, मग तो कुठल्या काय जातीचा असेल. मग या जाहीरनाम्यात काय म्हटलं की त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला समता प्राप्त झाली पाहिजे. सर्व प्रकारची कृत्रिम बंधनं जी आहेत, मग ते धर्मसत्तेची असतील, समाजसत्तेची असतील, राजसत्तेची असतील, आणि ती जर व्यक्ती विकासाला बाधक ठरत असतील, तर या सर्व बंधनातून मुक्त झालं पाहिजे. अशा प्रकारचा एक व्यापक विचार 1927 सालीच त्यांनी मांडला. नंतर मग आताच आपल्या जे राज्यघटना तयार झाली, त्या राज्यघटनेमध्ये 12व्या का 11व्या कलमापासून जे फंडामेंटल राईट सुरू होतात, त्याचं सगळी बीज त्या 1927च्या हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध अधिकाराच्या जाहीरनाम्यामध्ये. म्हणजे या देशातील प्रत्येक माणसाची उन्नती झाली पाहिजे. फोकस त्यांचा दलित समाजावर आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे की त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय सांगत असताना एकदा म्हटलं की अस्पृश्यतेची रूढी समाप्त करणं हे माझं जीवन ध्येय आहे, आणि मी ठरवलेलं आहे की मी त्याच्यासाठी सर्व जीवनभर संघर्ष करीन. आणि मला हे माहित आहे की ही अत्यंत मजबूत भिंत आहे, परंतु तिच्यावर मी डोकं आपटणार आहे ती तोडण्यासाठी. मी रक्तबंबाळ होईल, पण ती भिंती तुटेल की नाही मला माहित नाही, परंतु माझ्या सांडलेल्या रक्तामुळे माझ्या बांधवांना त्यातून प्रेरणा निर्माण होईल, आणि आज न उद्या ही भिंत जमीनदोस्त होईल. हे त्यांचं स्वप्न होतं, ते साकार झालं. आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 17 जे आहे, हे कलम 17 अस्पृश्यता, तिचं पालन करणं कोणत्याही स्वरूपामध्ये हे गुन्हा ठरत. आणि मग त्याला त्या कलमाला धरून नंतर कायदे झाले, आणि या कायद्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होते. अत्यंत चांगल्या प्रकारे अंमलबजावणी अनेक राज्यांमध्ये होते. याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेबांना दिलं. या अस्पृश्यतेच्या रूढी संबंधी विवेकानंदांनी ते इतक्या कठोर शब्दामध्ये आणि चापकाचे फटकारे ओढलेले आहेत. केरळच्या प्रवासाला गेले असताना ते सगळं त्यांनी दृश्य बघितलं अस्पृश्य समाजाचा, तेव्हा ते म्हणाले की अरे हा देश आहे
ही युनायटिक असायलम म्हणजे वेड्यांची हॉस्पिटल आहे? काय चाललेलं आहे? जो वेदांत आपल्याला हे सांगतो की एकाच ब्रह्मतत्वाचे आम्ही सर्व आविष्कार आहोत, जे तुझ्यात ते माझ्यात एकच चैतन्य हे सर्व व्यापी आहे आणि या चैतन्याचे आम्ही आविष्कार आहोत. ज्या तत्वज्ञानाने आम्हाला हे तीन सिद्धांत दिले, अहम सर्वम खलु इदं ब्रह्मास्मी, नंतर अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, असं हे सर्व ब्रह्ममय आहे असं सांगणारं जे तत्वज्ञान आहे, ते जगण्याचं सोडून जातीपातीमध्ये जे आपण विभागले गेलो, हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ, हा जन्माने मोठा, हा जन्माने लहान, हा कर्माने मोठा, कर्माने लहान, हे सर्व आणि त्याच्या भोवती तत्वज्ञानावर असते कायद्याची रचना केली. मनुस्मृतीतले अनेक कायदे जे आहेत अध्यायांमध्ये जर आपण बारकाईने त्याचं वाचन केलं तर ते कायदे हे अशा सर्व समाजावर घोर अन्याय करणारे कायदे आहेत. तेव्हा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा निषेध केला, या सर्व धर्मशास्त्रांचा निषेध केला की जे माणसामध्ये भेद निर्माण करतात, हे याला धर्म कसं काय म्हणायचं? धर्माचं काम तर माणसाला उन्नत करण्याचं आहे. तो आज ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीतून त्याला वर घेणार आणि त्याला एका अर्थाने विश्व मानव तयार करणार. हे विश्वची माझे घर या भूमिकेवर त्याला घेऊन जाणं हे धर्माचं काम. धर्माचं काम जर त्याला संकुचित करण्याचं सुरू झालं, एका छोट्या डबक्यात नेऊन ठेवण्याचं सुरू झालं, तर त्याला धर्म कसं म्हणताय? तो अधर्म आहे. आणि अशा अधर्माच्या सर्व रूढींवर बाबासाहेबांनी कठोर प्रहार केले. आता हे सगळं काम जे आहे ते ऐकायला खूप गोड वाटतं, वाचायला बरं वाटतं, परंतु स्वातंत्र्याच्या लढाया ज्या असतात त्या अनेक प्रकारच्या असतात. एक लढाई त्या मनाने सोपी असते, परक्यांचं राज्य आहे, त्या परक्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं. तो पोरका माणूस त्याच्या पोशाखाने, त्याच्या चालीरीतीने, त्याच्या कातडीच्या रंगाने, त्याच्या तत्वज्ञानाने, धर्माने सगळं ओळखतात. हा परका माणूस आहे, आपला माणूस नव्हे. इंग्रज हा आपला माणूस नव्हे, अरब आपला माणूस नव्हे, तुर्की आपला माणूस नव्हे, मोगल आपले माणूस नव्हे. हे त्यांच्या सगळ्या ठेवणीवर लक्षात येतं. म्हणून त्यांच्याशी लढा करणे त्या मनाने सोपी गोष्ट आहे. स्वजनांशी लढणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, खूप सहन करावं लागतं. ज्ञानदेवाने 12व्या-13व्या शतकामध्ये स्वजनांशी लढण्याचा संघर्ष जेव्हा सुरू केला, काय सहन करावं लागलं त्यांना रे बाबू. आपण सर्वजण त्याची जीवन कहाणी वाचतो म्हणून त्या सगळ्या सांगण्याच्या वाघडीत काही पडत नाही. हे सर्वांना सहन करावं लागतं, तुकोबारायांना सहन करावं लागतं. अगदी आधुनिक काळातील संत गाडगे बाबा आहे, यांना तर बांबळीच्या काठीने मार सहन करावा लागला. कारण स्वसमाजाची लढणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. परक्यांशी लढणारा हा स्वातंत्र्य योद्धा ठरविला जातो आणि मग आजच्या काळामध्ये त्याला आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणतो, त्याला पेन्शन मिळतं. स्वसमाजाशी लढणारा स्वातंत्र्य सैनिक तोही स्वातंत्र्य सैनिकच आहे. आणि त्याची लढाईचा जर विचार केला तर परदास्याविरुद्ध लढणारे सैनिक यांची जी योग्यता आहे ती योग्यता त्यांची आहे की मोठा काकडफड जास्तच आहे असं म्हणावं लागतं, कारण तो स्वजनांशी लढतोय. आणि अशा लढाया लढणाऱ्याला त्या काळामध्ये तो समाज जो असतो, ती पिढी जी असते, त्याचे समकालीन जे असतात ते स्वीकारत नाहीत. ते त्याला म्हणतात हा आता धर्मद्रोही आहे, हा समाजद्रोही आहे, हा परकीयांचा हस्तक आहे, हा परंपरेने चालत आलाय त्याच्यावर लढतो. आणि माणसं अशी युक्तिवाद झालेलं आहे. पूर्वजांचं काही नुकसान नाही झालं, बाप दादांचं काही नुकसान नाही झालं, माझ्या वडिलांचं काही नुकसान नाही झालं, मग माझ्या कशा पाय होईल?
तेव्हा मी ती परंपराच पालन करणार. परंपरेमध्ये राहण्यामध्ये एक सुख आणि सुरक्षितता वाटत असते माणसाला, म्हणून तो बदलायला लगेच तयार होत नाही. आणि बदलाला तयार होणं ही समाजाची मानसिकता असते, ती सर्व विश्वव्यापी आहे. तुम्ही जर युरोपचा इतिहास पाहिला, युरोपमध्ये या धर्म सर्व बंधनं जी आहेत, सर्व प्रकारची बंधनं जी आहेत, त्यावेळेला पोप आणि त्याचा कॅथॉलिक पंथ याने त्या युरोपमधील समाजाला असं घट्ट बांधून ठेवलेलं होता बेड्याने, की इकडे तिकडे हालचाल करायलाही घेतला वाव राहत नसेल. पोप कॅन डू नो रॉंग असं म्हटलं जातं. पोप कधीही चूक करत नाही, म्हणून पोपची जी आज्ञा असेल ती ईश्वरी आज्ञा म्हणूनच मानली पाहिजे. मग पोपने एकदा आज्ञा काढली की त्यांनी स्वर्गात प्रवेश पाहिजे, तर त्याचे परवाने त्यांनी काढ, त्याला इंटेलिजन्स असं म्हणतात, ते विक्रीला काढ. मग सरदार असेल त्याला 5,000 रुपये, आणि सामान्य शेतकरी असेल त्याला 50 रुपयामध्ये हे असे परवाने विकायला सुरुवात केली. का? तुम्हाला पाहिजे थोडी पापा आता करा, पण हा परवाना मिळाला की स्वर्गाचा द्वार तुम्हाला मोकळे. हे सगळे लोकांना खवण्याने घटवण्याचं पोपने सुरू केलं. म्हणजे आपल्या देशामध्ये घडला हा तो काळाचा महिमा आहे. तेव्हा त्या ठिकाणी तो मार्टिन मार्टिन लुथर उभा राहिला, आणि त्यांनी या इंटेलिजन्सचे विरुद्ध एका चर्चवर जवळजवळ 93 कलमांचं एक छापील पत्रक छापून दिलं. ही युरोप मधल्या वैचारिक क्रांतीची सुरुवात, धार्मिक क्रांतीची सुरुवात. आपल्याकडे ती विवेकानंदांपासून पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अव्याहतपणे चालू. आणि ही अनावश्यक रूढी, अनावश्यक धार्मिक कायदे माणसाला बांधून ठेवणारे, यातून सर्व समाज मुक्त झाला, असा संघर्ष केला. तो मुक्त झाल्याशिवाय त्यातल्या ज्या सगळ्या सुप्त शक्ती आहेत त्याचा विकास होणार. जसं आपल्याकडे अनेक लोक टीका करतात, टीका करायला काय जातात, त्याची सोपी गोष्ट जगात कुठलीच नसते. एखादा न्यून दाखवणं, कमतरता दाखवणं, याला काय लागतं? याला काही लागत नाही. ही सहज सोपी गोष्ट आहे. आम्हाला ऑलिम्पिक मध्ये काही मेडलच मिळत नाही. आता एक सुवर्ण पदक मिळालं तर बापरे, काय काय पराक्रम केला असं आपल्याला वाटायला लागतं. का वाटतं? याच्यापूर्वी कधी मिळालंच नाही म्हणून. एवढी सुद्धा क्षमता आमची नाही. आमच्याकडे दरवर्षी नोबेल पारितोषिकाची घोषणा होतात, आमच्या देशातील कोणीच नसतं त्याच्यामध्ये. अशा जागतिक स्तरावरच्या ज्या शास्त्रज्ञ आहेत, असं आमच्याकडे कोणी होत नाही. का होत नाही? काय आमच्याकडे बुद्धी नाहीये? आमच्याकडे क्षमता नाहीये? अरे बुद्धी सर्व काही असतं, त्या बुद्धीचा विकास व्हावा. कुठेही तो बासमती तांदळाचं बीट टाकलं तर त्यातनं बासमती तांदूळ निर्माण होणार वासाचं. तर त्याला एक अनुकूल वातावरण निर्माण करावं लागतं, त्याची मशागत करावी लागते, निगा राखावी लागते. माणसाच्या बुद्धीचा विकास व्हायचा असेल तर त्याला सर्व बंधनातून प्रथम मुक्त करावं लागतं. मोकळा विचार घ्यायला त्याला शिकवावं लागतं. अथा तो ज्ञान जिज्ञासा हे जेव्हा भारताने स्वीकारला, तेव्हा भारतामध्ये भास्कराचार्य, आर्यभट्ट वगैरे सुश्रुत असे महान लोक निर्माण झाले. आणि ज्या वेळेला आता तो ज्ञान जिज्ञासा हा विषय संपला, आता तो अज्ञान जिज्ञासा सुरू झाला, की आता अज्ञानातच राहायचे, तेव्हा मग ही स्थिती आपली निर्माण झाली. तर यातून मुक्त होऊन मनुष्याच्या सगळ्या शक्तीचा विकास झाला पाहिजे, त्याच्या सुप्त शक्तीचा विकास झाला पाहिजे, आणि त्याने उंच भरारी घेतली, गगनाचा शोध घेतला पाहिजे, विश्वाचा शोध घेतला पाहिजे. अशा प्रकारची क्षमता ही त्याच्यामध्ये असते. तिला तिच्या विकासाचे मोकळ करून दिले पाहिजे. हे काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. अद्भुत काम आहे. राष्ट्र उभारणीमध्ये किंवा राष्ट्र बांधणीमध्ये जे अनेक अंग असतात, त्यातलं अतिशय महत्वाचं अंग हे असतं, एक तर समाज संघटित असला पाहिजे,
आणि समाज अनावश्यक अकृत्रिम अशा प्रकारच्या सर्व बंधनातून मोकळा असला. म्हणजे तो निर्बंध असावा असं नाही म्हणायचं. बंधनं तर समाजात राहताना लागतातच. कायद्याची बंधनं आहे त्याचं पालन करावं लागतं. परंतु जी बंधनं व्यक्ती विकासाला, त्याच्या स्वतंत्र विचारधारेला, त्याच्या आत्माविष्काराला बाधक करतील अशी बंधनं असून चालत नाही. ती मुक्त व्हावी लागतात. त्या वेड्या असतात, त्या मोकळ्या कराव्या लागतात. हे काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांचं एक भाषण आहे 1936 सालचं. ते लाहोरला जात पात तोडक मंडळ म्हणून जे होतं, त्यांनी बाबासाहेबांना भाषणासाठी बोलवलं होतं. आणि त्या जातपात तोडक मंडळामध्ये त्यांनी आपलं लिखित भाषण पाठवून दिलं. ते भाषण वाचल्यानंतर त्या जातपात तोडक मंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना असं वाटलं, अरे इतकं स्फोटक भाषण आहे, हे जर आपण त्यांना करायला लावलं तर आपल्या संस्थेला टाळा लावावं लागेल. ते घाबरले. विचाराचं सामर्थ्य विचार सुद्धा पसवावे लागतात ना. ते 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 ती त्यांनी का भाषण कार्यक्रमच रद्द करून टाकला. मग बाबासाहेबांनी ते भाषण प्रकाशित केलं, अनायलेशन ऑफ कास्ट. एक 40-50 पानाचं भाषण आहे ते. त्याचं जाती निर्मूलन असं भाषण अनुवादही झालेलं आहे मराठीमध्ये. त्याचं मी अनेक वेळा वर्णन केलेलं आहे माझ्या अनेक समरस मंचाच्या कामाच्या ह्याच्यामध्ये. हिंदू समाजाच्या पुनर्रचनेचा तो जाहीरनामा आहे, इतकं त्या भाषणाचा अनन्य साधारण. जसा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आहे ना कार्ल मार्क्सचा, तसा हिंदू समाजाच्या पुनर्रचनेचा तो जाहीरनामा. मग त्यामध्ये भारतातील जाती प्रथा काय आहे, ती आर्थिक आधारावर आहे का, वांशिक आधारावर आहे का, ती कशी अशास्त्रीय आहे, अतार्किक आहे, तिने काय काय नुकसान केलेली आहे, याची सर्व अत्यंत तर्कशुद्ध भाषेमध्ये बाबासाहेबांनी मीमांसा केलेली आहे. आणि थोडा बहुत विचार करणारा जो कोणी असेल त्याला ती तत्व पटल्याशिवाय राहणार नाही. कोणावर उगीच इकडे तिकडे जाता येतात ताचेरे मारणं असं नाही केलं. 100% लॉजिकल आणि एक्स्ट्रीमली थॉट प्रोवोकिंग अशा प्रकारचं ते भाषण. त्या भाषणाच्या शेवटचा परिच्छेद असा आहे, शेवटचा. बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाजाला उद्देशून हे माझा आयुष्यातील शेवटचं भाषण. कारण 35 साली त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. मग ते शेवटच्या आहे भाषण ते काय म्हणतात की तुम्हाला स्वराज्य तर मिळणारच आहे, आज न उद्या स्वराज्य ते कायमच राहत नाही. पण माझ्या समोरचा प्रश्न असा आहे की जे स्वराज्य मिळवलेलं आहे ते टिकवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे का. आणि ती नसेल तर मिळालेलं स्वराज्य हे येणाऱ्या पारतंत्र्याची एक पायरी असं म्हणत त्यांनी आपलं भाषण केवढं अर्थगर्भ आहे. मी संघ स्वयंसेवक आहे, संघात वाढलो आणि संघ संस्थापक पुण्य डॉक्टर हेडगेवार यांच्या सगळ्या चिंतनाचा आमच्या सगळ्या स्वयंसेवकांवर खोलवरचा परिणाम असतो. हीच आमची प्रेरणा असते काम करण्याची. तर डॉक्टरांनी जो विचार केला सगळ्या समाजाचा, तो असा केला की पारतंत्र्य आलं हे ठीक आहे, पण ते का आलं, ती कारणं जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत येणार स्वातंत्र्य याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून समाज अगोदर बलवान झाला पाहिजे, समाज सुसंघटित झाला पाहिजे, सामर्थ्य संपन्न झाला पाहिजे, दोषमुक्त झाला पाहिजे, जातीपाती मुक्त झाला पाहिजे, अस्पृश्यतेसारख्या रूढी त्यातनं समाप्त झाल्या पाहिजे. हे पूजनीय डॉक्टरांनी अत्यंत कळकळीने आणि पोटतिडकीने सांगितलं. तीच गोष्ट बाबासाहेब वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या संदर्भामध्ये सांगतात आपल्याला दिसतात की हा समाजातील सगळ्या जाती पाती अस्पृश्यता कृत्रिम भेद हे संपल्याशिवाय हा समाज संघटित होऊ शकत नाही, सामर्थ्य संपन्न होऊ शकत नाही. यात भाषणात त्यांनी म्हटलं की जोपर्यंत हिंदू समाजामध्ये जाती आहे
तोपर्यंत तो विघटित राहील, संघटित होणार नाही. आणि जोपर्यंत विघटित आहे तोपर्यंत तो मार खात राहील. ही वाक्य बाबासाहेबांची वाक्य. तेव्हा त्याला संघटित करायचं असेल तर काय करायला पाहिजे? संघटनेचे अनेक मार्ग असतात. बाबासाहेबांचा मार्ग जो आहे तो थोडा वेगळा मार्ग आहे. त्या मार्गासंबंधी कोणी फारसं सखोल चिंतन करत नाही आणि कोणी त्या संदर्भामध्ये काही पुस्तक लिहिलेले असे माझ्या काही वाटणार. तो मार्ग असा आहे की या समाजाला संघटित करायचा असेल तर तो घटनात्मक मार्गाने संघटित होऊ शकतो. आता घटनात्मक मार्ग म्हणजे काय? तर घटना हा देशाचा सर्वोच्च कायदा, सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असं त्या कॉन्स्टिट्यूशनची व्याख्या केली जाते. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. आणि हा लॉ काय करतो? तर आपल्याला आपला संबंध लॉची एवढाच येतो की रस्त्याने जाताना काही वाहतुकीचे नियम तोडले की पोलीस पकडणार, लॉ कायद्याचा भंग केला. मग करोनामध्ये काही कायदे निर्माण झाले, दुकानं एवढाच काळात उघडी राहिली पाहिजे, अधिक काळ उघडत ठेवलं तर पोलीस येणार आणि पकडणार. आता हे जे कायदे असतात ते त्या काळाच्या संदर्भातले आणि परिस्थिती सापेक्ष अशा प्रकारचे सगळे कायदे असतात. त्याचा आणि या सुप्रीम लॉचा त्याचा काही संबंध नसतो. तर सुप्रीम लॉ काय असतो देशाचा? तर सुप्रीम लॉ हा सर्व समाजाला, एका भूभागात राहणाऱ्या सर्व समाजाला, मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, मार असो, चांबार असो, ढोर असो, कुळी असो, माळी असो, लोहार असो, सुतार असो, कोणी किंवा धर्माच्या दृष्टीने विचार करता मुसलमान असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, पारशी असो, ज्यू असो, आणखीन काही 1760 उपासना पंथ असेल, या सर्वांना एक सारखेपणाने मांडून ठेवणारा जो कायदा असतो त्याला कॉन्स्टिट्यूशनल लॉ म्हणतात. आणि त्या लॉचे प्रिन्सिपल्स असतात, तत्वज्ञान असतं त्याचं. त्या तत्वज्ञानाच्या आधारावर ते कायदे बनलेले असतात. तर बाबासाहेबांनी जे तत्वज्ञान या कायद्याचं मांडलेलं आहे ते 4 शब्दामध्ये मांडलेलं. आम्हाला ही राज्यघटना करायची आहे, कायदे करायचे किंवा सुप्रीम लॉ ऑफ द लँड करायचा आहे, तो कोणत्या तत्वांवर करायचा आहे? तर इथे सर्वांना एक सारखेपणाने आणि राजकीय स्वातंत्र्य असतं, लिबर्टी, पॉलिटिकल, सोशल अँड इकॉनॉमिक, इक्वॅलिटी म्हणजे समानता, ही सुद्धा सामाजिक व्यवहारात सर्वांना सारखी प्रकारची असेल. प्रत्येकाला उपासनेचं स्वातंत्र्य असेल. राज्याचा म्हणून उपासनेचा कोणता धर्म नसणार आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या इच्छेने, आवडीप्रमाणे आणि उपासनेचं स्वातंत्र्य राहील. आणि हे सर्व समाजाची रचना ही न्यायाच्या तत्वावर आधारित. समाज कशावर उभा राहील? तर जस्टिस, न्याय या तत्वावर तो उभा राहील. आणि हे सर्व करून आम्हाला करायचं काय? तर आम्हाला हे करायचं आहे की आम्हाला व्यक्तीची प्रतिष्ठा ही अक्षुण्ण राखायची. व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या गुणाने, त्याच्या अंगभूत क्षमताने निश्चित केली पाहिजे. त्याच्या जन्मजातीने करता कामा नये. त्याच्या कातडीच्या रंगावरून त्याची योग्यता ठरविता येणार नाही. तर त्याची क्षमता किती आहे, त्याची गुणवत्ता किती आहे, यावरून त्या व्यक्तीची प्रतिष्ठा ही जोखली पाहिजे. हा एक त्यांनी सिद्धांत मांडला. आणि आम्हाला सर्व देशभर एक सार्वत्रिक बंधुतेची भावना निर्माण करायची. वी आर वन. एका देशाचे आम्ही सगळे नागरिक आहोत, अशा प्रकारचं एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करायचं. काय? तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता बळकट करायची. हे सगळे शब्द जे मी तुम्हाला सांगतोय हे सगळे राज्यघटनेच्या उद्देशिकेतले सगळा विषय. त्याला प्रेमळ आपण असं म्हणतो. त्याची सुरुवात होते
वी द पीपल ऑफ इंडिया. आणि शेवट या ठिकाणी होतो की नॅशनल इंटिग्रिटी अँड नॅशनल युनिटी. म्हणजे वी द पीपल, पीपल हा शब्द सुद्धा एक पारिभाषिक शब्द आहे. तो पीपल हा राज्याच्या संदर्भातला शब्द प्रयोग करतो. पीपल पासून आम्हाला राष्ट्रिक व्हायचंय, म्हणजे एका राष्ट्राचे अंग बनायचे. कसे बनणार आहोत, कसं बनायचंय, तर आमचा समाज न्यायाच्या तत्वावर उभा करायचा, जिथे सर्वांना समानता असेल, स्वातंत्र्य असेल, सार्वत्रिक बंधुभावनेचा सर्वांना अनुभव करता येईल, अशा प्रकारच्या एका समाज रचनेमध्ये आम्हाला जगायचं आहे. असा एक उत्तुंग ध्येयवाद हा बाबासाहेब आपल्या समोर ठेवताना दिसतात. आणि म्हणून त्यांचं वर्णन योग्य भाषित करायचं असेल तर भारताच्या राष्ट्र निर्मितीतले जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषातील एक महापुरुष पूज्य डॉक्टर बाबासाहेब आहे. हे स्थान आपल्याला वेगवेगळ्या अंगाने महात्मा गांधींनाही द्यावं लागेल. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असणं ही गोष्ट वेगळी. सावरकरांना हे स्थान द्यावं लागेल. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असणं ही गोष्ट वेगळी. कारण कोणताही माणूस त्याच्या विचाराने कधी परिपूर्ण झालेला आहे असा कुणी दावा नाही. त्याचे आंधळे अनुभवी सोडले तर बाकी कोणी असं म्हणू शकत नाही. काही ना काही त्या मांडणीमध्ये कालसापेक्षता असते, काही गोष्टीची उणीव असते. परंतु ओव्हरऑल विचार करत असताना राष्ट्रासंबंधीचं त्यांचं जे योगदान आहे, कार्य आहे, ते इतकं भव्य असतं, इतकं मोठं असतं की त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या बारीक सारीक गोष्टीकडे आणि त्याच चिवडत बसू, जसं म्हटलं जातं ना की कोळसा जर उगाळत बसला तर काय होणार, हात काळे होते आणि कपडे काळे होते, याच्या पलीकडे काय होत. त्यामुळे आपण कोळसे उगाळत बसण्याचे धंदे करण्याचं सोडून देऊन चंदन उगाळण्याचे धंदे व्यवसाय केला, म्हणजे आपले हातही स्वच्छ होतील, सुगंधही लागेल आणि बाजूबाजूला सुगंधही बसेल. असा यांच्या जीवनामध्ये, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये ह्या सुगंध, चंदन सुगंध हा काठोकाठ भरलेला आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि कालसापेक्ष त्यांनी जे काही म्हटलं असेल, जसा हिंदू समाज, हिंदूंची धर्मशास्त्रे, तुमच्या चालीरीती, रूढी या संबंधी ते अत्यंत कठोर भाषेमध्ये बोललेले. पण ही कठोर भाषा कशी आहे, ती त्या काळाच्या संदर्भामध्ये असते. समाजाला जर प्रथमच जागृत करायचं असेल तर मुळमुळी भाषा वापरून चालत नाही ना. नाही नाही, असं नाही, असं करा, तसं करा, ही अशी संतांची भाषा तर 700-800 वर्षे चालूच आहेत. की जे बाबासाहेबांनी सांगितलं ते ज्ञानदेवांनी सांगितलंय, ते कबीरांनी सांगितलेलं आहे, ते रोहिदासांनी सांगितलेलं आहे, गुरुनानकांनी सांगितलेलं आहे. परंतु ती भाषा जी असते ती सगळ्या लोकांना समजते असं नाही. समाजामधले काही लोक असे असतात की ज्यांना चापकाचे फटके मारूनच समजावं. ते असे समजत. म्हणून बाबासाहेब फार सुंदर दृष्टांत देत असतात की एखादा जुनाट वृक्ष पाडायचा असेल तर ब्लेड घेऊन तो वृक्ष कापला जात नाही. मग ब्लेडचा कारखाना घातला तरी तो झाडाच्या खोडापर्यंत ते ब्लेड जाणार. ब्लेडला धार भरपूर असते, करी आहे. परंतु त्याच्यावर जो पाण्याचे असेल तर चांगल्या प्रकारची लोखंडाची, पोलादाची कुऱ्हाड, त्याच्याच घाव त्याच्यावर मारावे लागतात. हे काम करावं लागतं. हे बाबासाहेबांना करावं लागतं. तो काळाचा महिमा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या जीवनातील आणि वाङ्मयातील बोललेली जी कटुता असेल, ती कटुता कालसापेक्ष आहे. ती आजच्या पिढीने डोक्यावर घेऊन पुढे जाण्याचं काही कारण नाही. त्यातली जी कालातीतता आहे, शाश्वतता आहे, चिरकाल अशा प्रकारचं जे मार्गदर्शन करणारं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, त्याचा आपण सर्वांनी शोध घ्यावा, त्याचा मनन चिंतन करावा आणि पूज्य बाबासाहेबांना योग्य प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असं मला वाटतं. भारत माता की जय.